सर्व माझ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नमस्कार। आगामी मुंबई शिक्षक आमदारकीमध्ये असेही अनेक उमेदवार या ठिकाणी उतरलेले आहेत की ज्यांचा शिक्षण व्यवस्था आणि त्यांचा कोणताही काडी मात्र संबंध नाही। आतापर्यंत शिक्षकांचा एकही प्रश्न त्यांनी हाताळला नाही। मुंबई शिक्षक आमदारकी निवडणुकीच्या निमित्ताने अगदी शेवटच्या क्षणाला काही महिन्यांपूर्वी ते उगवलेले आहेत आणि आता शिक्षकांना विविध आमिष दाखवून, प्रलोभन दाखवून, त्यांच्यावर दबाव टाकून आम्हाला मतदान केलं पाहिजे अशी आरेरावी कुठेतरी केली जात असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। या लोकांना मी सांगू इच्छितो, आमचा मुंबईचा शिक्षक हा फार स्वाभिमानी आहे। तुमच्या भूलथापांना, तुमच्या आमिषांना तो बळी अजिबात पडणार नाही। सुसंस्कृत, जबाबदार आणि सुशिक्षित समाज घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझा शिक्षक बांधव हा करत असतो। त्यामुळे आगामी मुंबई शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रलोभनाला, कोणत्याही दबावाला, कोणत्याही आमिषाला बळी न पडता माझा शिक्षक मतदार हा नक्की मतदान करेल आणि अशा प्रकारे प्रलोभने, आमिष आणि दबाव टाकणाऱ्या उमेदवारांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय माझा शिक्षक बांधव राहणार नाही। त्या लोकांना, त्या उमेदवारांना आपण या वेळेला निवडणुकीतून, मतदानाच्या माध्यमातून आपण त्यांना उत्तर द्यायचं आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी 24/7 आजपर्यंत लढत आलेलो आहे। अगदी ग्राउंड लेवलला जाऊन आपण शिक्षकांसाठी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संघर्ष करत आहोत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने कुठेतरी शैक्षणिक व्यवस्थेमध्ये क्रांती घडवण्यासाठी, माझ्या शिक्षकांना चांगले दिवस आणण्यासाठी, शिक्षकांचा सगळा दडपण, सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। तेव्हा कोणताही राजकीय पाठिंबा नसणारा आणि आपल्यातीलच एक सामान्य शिक्षक या ठिकाणी म्हणजे मी निवडणुकीला उभा आहे। आगामी निवडणुकीमध्ये श्री तानाजी राजाबाई केशव कांबळे या नावासमोर इंग्रजीमध्ये 1 अंक लिहा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी आव्हान आपणास करत आहे। कारण खऱ्या अर्थाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जो 24/7 तत्पर असणार आहे। 26 जूनची निवडणूक झाल्यानंतर 26 जून 2024 संध्याकाळी 6:01 हे इतर जे उमेदवार आहेत ते तुमच्यासोबत कधीच नसणार आहेत। तुमच्यासोबत जो असणार आहे तो म्हणजे मी। त्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय, आगामी निवडणुकीमध्ये माझा अनुक्रमांक 8 आहे। माझ्या नावासमोर इंग्रजी अंकामध्ये 1 लिहून जास्तीत जास्त मतदान करा आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येकाने मतदान करा। जे शिक्षक मतदार आहेत ॲक्च्युली त्यांनी 26 जूनला आपल्या घराबाहेर पडा, आपल्या शाळेबाहेर पडा। कोणत्याही वाहनाची, कोणताही उमेदवार तुम्हाला वाहनातून सोडेल, तुम्हाला येण्या जाण्याची व्यवस्था करतो, मतदार केंद्रावर सोडतो असा आमिष दाखवेल, काही आवश्यकता नाही। आपण स्वाभिमानी आहोत। आपला मतदानाचा हक्क आपण स्वतः बजावायचा आहे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता। आणि माझा मुंबईचा मतदार राजा नक्कीच यावेळेला सुयोग्य उमेदवाराची निवड करेल, म्हणजे माझी निवड करेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळे आगामी निवडणूक आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे। मी जरी निवडणूक लढवत असलो तरी माझ्या माध्यमातून तुम्ही स्वतःही निवडणूक लढवत आहात याची जाणीव ठेवा आणि आगामी निवडणुकीमध्ये कोणत्याही आमिषाला, भूलथापांना, दबावाला बळी न पडता आपल्या मतदानातून त्यांना उत्तर देत तानाजी राजाबाई केशव कांबळे म्हणजेच मला, म्हणजे तुम्हाला या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करा। प्रथम पसंतीचे मतदान करा। वोट फॉर युअर सेल्फ, वोट फॉर तानाजी राजाबाई केशव कांबळे। धन्यवाद।